मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज दादा आंदेकर यांची हत्या करण्यात आली। या हत्येला कौटुंबिक प्रॉपर्टीचा वाद आणि टोळी युद्धातील वर्चस्वाची लढाई अशा दोन्ही प्रकारच्या बाजू आहेत। त्या बाजू कशा सिद्ध होतात आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। वनराज दादा आंदेकर यांची ही संपूर्ण यूट्यूबवरील सर्वात डिटेल बायोग्राफी असणार आहे। आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा। वनराज दादा आंदेकर हे पुण्यातील समाजसेवक व गँगस्टर असणारे सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर यांचे चिरंजीव आहेत। वनराज आंदेकर यांची आई राजश्री आंदेकर 2007 आणि 2012 या दोन्ही वर्षी सलग 2 पंचवार्षिकेच्या निमित्त नगरसेविका होत्या। तसेच त्यांचे काका उदयकांत आंदेकर व वनराज आंदेकर यांच्या काकू उदयकांत आंदेकर यांच्या पत्नी लक्ष्मी आंदेकर या देखील नगरसेविका होत्या। तसेच वनराज आंदेकर यांचे काका रमाकांत आंदेकर आणि गणेश आंदेकर हे देखील नगरसेवक होते। वनराज आंदेकर यांची आत्या 1998 सालच्या पुण्याच्या महापौर होता। जेव्हा आंदेकर कुटुंबातील महापौर होता तिथूनच राजकारणात त्यांचा मोठा उदय आणि वर्चस्व स्थापित झालं। वनराज आंदेकर हे स्वतः देखील 2017 साली पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते। वनराज आंदेकर यांचा जन्म पुण्यातील नानापेठ या भागात 21 जानेवारी रोजी झाला। वनराज आंदेकर यांनी आपलं शालेय शिक्षण राजा धनराज गिरजे हायस्कूल पुणे येथून पूर्ण केले, तर वनराज यांनी आपलं कॉलेजचं शिक्षण HV देसाई कॉलेज पुणे येथून पूर्ण केलेले आहे। वनराज आंदेकर यांना कृष्णराज आंदेकर नावाचा एक भाऊ देखील आहे। तसेच कल्याणी आंदेकर, संजीवनी आंदेकर आणि वृंदावनी आंदेकर या 3 बहिणी आहेत। वनराज आंदेकर यांनी आपली लग्नगाठ सोनाली आंदेकर यांच्याशी बांधलेली आहे। वनराज व सोनाली आंदेकर या दोघांना 2 मुली आहेत। त्यांपैकी त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव रिया आंदेकर असे आहे। त्यांची मुलगी रिया ह्याच वर्षी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती। रियाला 10वीला तब्बल 93% मिळाले होते। वनराज आंदेकर यांचे वडील सूर्यकांत आंदेकर हे खूप मोठे दानशूर व्यक्तिमत्व। त्यांना एका खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली होती। काही वर्षांनंतर जामीन मिळाल्यानंतर सूर्यकांत अण्णा हे बाहेर आले। आपल्या समाजातील गोरगरीब लोकांची त्यांनी लग्ने लावून दिली। अनेक गरीब लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी झाले। आपल्याला असलेली अडचण बंडू अण्णांना सांगायची आणि त्या अडचणीतून चिंतामुक्त व्हायचं हा लोकांचा नियम होता। एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य बंडू अण्णा चालवत होते। ही झाली वनराज आंदेकर यांची बायोग्राफी। आता आपण जाणून घेणार आहोत की व्हिडिओच्या सुरुवातीला आपण म्हटलं होतं वनराज आंदेकर यांच्या हत्येला कौटुंबिक प्रॉपर्टी व टोळी युद्धातील वर्चस्व अशा 2 बाजू होत्या। या 2 बाजू नेमक्या कोणत्या आहेत हे आता व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची वेळ आलेली आहे। वनराज यांना 2 बहिणी संजीवनी व कल्याणी आहेत। यांचा विवाह त्यांच्याच परिसरात राहणारे गणेश कोमकर आणि त्यांचा भाऊ जयंत कोमकर यांच्याशी झाला होता। 2 सख्ख्या भावांचा विवाह 2 सख्ख्या बहिणींबरोबर झालेला होता। वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी गणेश कोमकर यांना एक दुकान दिले होते। ते दुकान महानगरपालिकेने अतिक्रमण मोहिमेत पाडून टाकले। ते दुकान वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरूनच पाडण्यात आले होते अशी सर्वत्र चर्चा झाली होती। याच प्रॉपर्टीच्या वादातून बहीण भावाचे खटके उडाले होते आणि याच वादातून वनराज आंदेकर यांची हत्या झाली असे सगळेजण म्हणत आहे। ही झाली कौटुंबिक प्रॉपर्टीची बाजू। आता आपण जाणून घेणार आहोत टोळी वर्चस्वाची बाजू नेमकी कोणती आहे। 1 ते 1.5 वर्षांपूर्वी आंदेकर टोळीने निखिल आखाडे याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात निखिलला जबर जखम झाली होती आणि खूप लागले देखील होते। निखिल आखाडे हा सोमनाथ गायकवाड यांचा आत्तेभाऊ। आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सोमनाथ गायकवाड हा नेमका कोण। सोमनाथ गायकवाड हा आंदेकर टोळीतच काम करीत होता, परंतु काही वादानंतर तो आंदेकर टोळीतून बाहेर पडला आणि तिथेच त्याने स्वतःची टोळी चालू केली। व्यापारी वर्गामध्ये त्यांची चांगलीच दहशत होती। ज्या निखिल आखाडेवर जीवघेणा हल्ला आंदेकर टोळीने केला होता तोच निखिल आखाडे हा सोमनाथ गायकवाड याचा सख्खा आतेभाऊ होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड यांनी आपले वनराज आंदेकर यांच्या हत्येची सुपारी घेतली होती अशी सर्वत्र चर्चा आहे आणि ह्या कारणातून देखील वर्चस्वाच्या लढाईतून वनराज आंदेकर यांची हत्या झाली ही देखील बाजू आपल्याला समजते। वनराज आंदेकर हे रविवारी 1 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या घराजवळील कार्यालयाजवळ एका मित्रासोबत उभे होते। नेहमीच आपल्या 30 ते 40 कार्यकर्त्यांसोबत राहणारे वनराज आंदेकर त्या दिवशी घरी
घरी एक कार्यक्रम असल्यामुळे आपल्या एका मित्रासोबत कारल्याजवळ उभे होते. तेवढ्यात तिथे 10 ते 15 जण दुचाकीवर आले. त्यांनी वनराज आंदेकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. तसेच 12 ते 13 वार तलवार व कोयत्याने केले. त्यांना उपचारासाठी जवळील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वनराज आंदेकर यांचे वडील सूर्यकांत यांनी पोलीस स्टेशनला आपल्या 2 मुली आणि 2 जावांविरुद्ध तक्रार केली आहे. सूर्यकांत आंदेकर यांनी पोलीस स्टेशनला सांगितले, ज्यावेळेस वनराज यांच्यावर हल्ला होत होता तेव्हा वनराज यांची बहीण गॅलरीत उभी राहून मोठमोठ्याने ओरडत होती, मारा मारा, मारून टाका त्याला, असे सूर्यकांत आंदेकर यांनी पोलिसांनी सांगितले. वनराज आंदेकर यांना आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणाजी या यूट्यूब चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली.